नमस्कार मित्रांनो आपण जो कंबाईनचा 2019चा जो पेपर झालेला होता, कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर झालेला होता 2019, त्यामधील आपण अर्थशास्त्राचे एकूण 14 प्रश्न पाहू. तर ते आहेत पुढील प्रमाणे. पहा, पहिला प्रश्न काय? आर्थिक सुधारणानंतर 1990 ते 91 ते 2012 ते 13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर रिकाम्या जागा प्रवृत्ती दर्शवतो. पर्याय आहेत स्थिर, दुसरा घटती, तिसरा आहे वाढती, चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. आपलं उत्तर कोणतं आहे? आपलं उत्तर आहे वाढती. आता पहा दुसरा प्रश्न. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत? दुसऱ्या, पहिल्या, तिसऱ्या, वरीलपैकी कोणत्याही नाही. आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? दुसऱ्या. तर रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या जी दुसरी सूची आहे, तिच्या सूचीमध्ये ज्या बँका समाविष्ट आहेत त्याला काय म्हणतो आपण? बिगर अनुसूचित बँका. पुढचा घ्या. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख, मदत, रिकामी जागा या बरोबर दिली जाते. पर्यायात पहिला दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, दुसरा आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, तिसरा आहे गरीब स्त्रिया यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे, त्यावर अधिक भर, चौथा आहे वरील सर्व. यातला आपलं पर्याय नंबर 2चं उत्तर बरोबर आहे. बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, जननी सुरक्षा योजना. आता काय पुढचा? 2 स्टेटमेंट आहे, त्यापैकी कोणते बरोबर आहे? मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित, बिन नोंदणीकृत, नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. दुसरा आहे मिसिंग मिडल, हरवलेला मध्य, म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पहिला पर्याय ए आणि बी दोन्ही, दुसरा फक्त ए, तिसरा फक्त बी, चौथा वरीलपैकी कुठले नाही. तर हे जे वरचे दोन्ही विधान आहेत ते दोन्ही पण बरोबर आहेत, म्हणून आपला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. 62 नंबरचा पहा. मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश. द अल्टिमेट एम ऑफ द मीडियम टर्म फिस्कल रिफॉर्म्स इज टू कर्ज चिरस्थायी 5वीपर्यंत घटवणे, राजकोषीय तुटीत वाढ करणे, चालू खात्यावरील तूट कमी करणे किंवा अर्थसहाय्य कमी करणे. तर याचा मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय आहे? चालू खात्यावरील तूट कमी करणे. पर्याय क्रमांक 3, चालू खात्यावर तूट कमी करणे. पुढे पहा. जेंडर बजेटिंग मीन्स म्हणजेच लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? महिलांसाठी स्वातंत्र्य तरतूद असणे, महिलांसाठी अर्थसंकल्पात स्वातंत्र्य तरतूद असणे. इथे काय दिलं? अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? इथे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस ही जी संस्था आहे याच्यानुसार श्रमशक्ती म्हणजे काय? तर श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. 2 स्टेटमेंट दिले आहेत. पहिलं, अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. दुसरा आहे अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. पर्याय दिलेत ए किंवा बी, कुठलेच नाही. दुसरा आहे फक्त ए, तिसरा आहे फक्त बी, चौथा आहे दोन्ही ए आणि बी. तर NSSO नुसार
दिलेले दोन स्टेटमेंट आहेत त्यापैकी दिलेले दोन्ही आहेत ते दोन्ही पण बरोबर आहेत, म्हणून आपला पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी दोन्ही. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? पहिला आहे निधीवरील खर्च, दुसरा आहे रेपो रेट, तिसरा आहे रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, डी चौथा आहे कमीत कमी परतावा दर. आता रेपो रेट हे काय एक संख्यात्मक साधन आहे RBIचं, म्हणून हे पर्याय येणारच नाही. उरलेले 3 ACD, आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर, ACD. भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016 ते 17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. उतरता क्रम चांगला आहे, डिसेंडिंग ऑर्डर. उतरता क्रम म्हणजे कसा? आता देश किती संख्या दिलेली? 1 2 3 4 5 6. उतरता क्रम म्हणजे 1 2 3 4 5 6. उतरता क्रम हे असा. चढता क्रम कसा होईल? असा चढायचं 1 2 3 4 5 आणि 6. तर आपला क्रम कोणता होईल? पहिल्यांदा ऑप्शन पहा, चीन, सौदी अरेबिया, UAE, USA, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, इराक. दुसरा USA, चीन, USA, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, इराक. तिसरा आहे चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, इराक. आपला ऑप्शन क्रमांक 3, चीन, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक. आता 67 दारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. कोणत्या सूचना केल्यात? पहिला, उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. तिसरा आहे शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तिन्ही पण बरोबर आहेत, म्हणून वरील सर्व, एक पण चूक नाही, तिन्ही पण बरोबर. 1983 ते 84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? पहिला आहे बाह्य देयता, दुसरं अंतर्गत कर्ज, तिसरा आहे अंतर्गत देयता, चौथा आहे रिझर्व्ह बँक निधी आणि ठेवी. पर्याय क्रमांक 3 बरोबर, अंतर्गत देयता. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये चा समावेश होतो. पर्याय कोणते आहेत? अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च. दुसरा आहे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, तिसरा आहे महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च, चौथा आहे वरील सर्व, तिन्ही प्राप्ती आणि खर्च. आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. आता 3 स्टेटमेंट दिले, त्याच्यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं सांगायचं. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. हे विधान बरोबर आहे, चूक नाही, बरोबर आहे. त्यांच्या वस्तूंचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये 1990 ते 91 मध्ये 84% हिस्सा होता. हे पण बरोबर आहे. अप्रत्यक्ष कर व उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.60% होते. तिसरं पण स्टेटमेंट बरोबर, म्हणून आपलं कोणतेही नाही हा पर्याय येईल. आता हा प्रश्न पहा, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? हा प्रश्न आहे विज्ञानचा. लाईट या घटकावरचा.
पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? पहिला आहे अपवर्तन, दुसरा आहे अपस्खलन, तिसरा आहे अंतर्गत परावर्तन, चौथा आहे बाह्य परावर्तन. यामध्ये काय येणार? यामध्ये येणार अपवर्तन आहे, अपस्खलन आहे, अंतर्गत परावर्तन आहे. बाह्य परावर्तन येणार नाही, म्हणून हे ऑप्शन नंबर चूक. उरले किती? ए बी सी ऑप्शन नंबर 2 बरोबर. आता आपण पुढच्या भागात अर्थशास्त्रावरचे पुढील प्रश्न पाहू दुसऱ्या पेपरचे.